तर सीन असा आहे ना की हा जो रोड बघताय, हा रोड आज उद्या आणि परवा या 3 दिवसांसाठी ब्लॉक केला गेला आहे. हा रोड या कारणासाठी बंद केला आहे कारण की उद्या इथे पार्टी आहे. कोणाची? तर आपले ट्रान्सजेंडर गे लोक असतात ना, त्यांची पार्टी आहे. त्यांच्या फ्रीडमसाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी ही पार्टी आहे. तर इथे वर्षातनं 1 दिवस असतो आणि इथे परेड असते त्यांची, त्याला गे परेड म्हणतात. अमेरिका आहे, ओपन देश आहे. इथनंच सगळीकडे हे कल्चर पसरलं गेलं आहे आणि हे लोक एकदम प्राऊडली सेलिब्रेट करतात. अँड त्यांची थीम पण तीच आहे की वी आर प्राऊड, वी आर ब्ला 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 आणि रिस्पेक्टेड. ते त्यांचं आयुष्य एन्जॉय करतात. काय त्यांना फरक नाही पडत कोण काय विचार करतं, त्यांचं आयुष्य एन्जॉय करतात. असे इथे छोटे छोटे कॉन्सर्ट असतात. उद्या इथे मोठी परेड असेल, पण आजपासूनच ते सेलिब्रेट करणार आहेत. पण आज फेस्टिवल काय आहे? आज इथे आहे वुमन्स फ्रीडम फेस्टिवल. आज हे सेलिब्रेट करतात. आयुष्य एकच आयुष्य, त्यांचं करून दे. ठीक आहे, वेगळं विचित्र वाटतं पण आता सवय झाली. काय फरक नाही पडत, आपण आपल्या आयुष्यामध्ये ह्याच्यामध्ये असतो. तर वेस्ट हॉलिवूड विहो 1 जून 2024 पार्टी चालू आहे. उद्या आम्ही दुपारी येणारच आहे, पण आत्ता मी तुम्हाला दाखवतो. हा 1 जूनचा दिवस आहे. जेव्हा 2 जून होईल तेव्हा इथे मॉल काहीतरी वेगळाच असेल. पण आपले डोनाल्ड ट्रम्प आजच्या गावात इथे इलेक्शनचं कॅम्पेन लय डेंजर असतं. असा उभा केला बघा आमच्या. तर हा जो रस्ता आहे ना, या रस्त्यावरती ना खूप असे क्लब्स आहेत, नाईट क्लब्स आहेत, बार्स आहेत, जे नेहमी सॅटर्डे संडे फ्रायडे भरलेले असतात. कारण की स्पेशली इथे हीच लोक असतात, त्यांच्यासाठीच हा बार आहे. आणि प्रचंड प्रमाणात गर्दी असते या बारमध्ये. मी नेहमी बघतो. त्या वर्षी बघू नाही शकलो, काम करत होतो आणि यावेळेस बघणार. हा तर तोच सीन आहे. तिथे हे त्यांचं फ्रीडम सेलिब्रेट करतात. चांगली गोष्ट आहे, सेलिब्रेट करा. छान वाटतंय. म्हणजे वेगळी एनर्जी आहे, मजा येते एनर्जी बघून. ही मला वेगवेगळे दृश्य बघून. अमेरिका आहे, अमेरिका अशीच आहे. आपल्या इथे पण अशा गोष्टी व्हायला लागल्यात. कोणाच्या हातात नाहीये काय, आयुष्य जगा. फोर्स नका करू. मी काय बडबडतोय मला कळत नाहीये, पण मला मजा येते बघून सगळं. हे आपण भारतात बघू नाही शकत. भारतात आपण टीव्ही वरती बघू शकतो, इंस्टाग्राम वरती बघू शकतो, यूट्यूब वरती बघू शकतो, पण इथे बघू नाही शकत. आपल्या भारतात नाही बघू शकत. पण ठीक आहे, असो. म्युझिक फेस्ट. तर हा मॅप आहे वेस्ट हॉलिवूडचा. म्हणजे आईला पाळणा पण लावणार आहेत. आकाश इथे छोटीशी जत्रा भरली आहे, चालू आहे. मी हे डिस्टन्स एवढा मजा करत कव्हर केलाय ना आज. वेगळी एनर्जी आहे, फुल मजा करत चाललोय. मी नाचतोय, मिठ्या मारतो, चालू आहे. इथं आकाश पाळणा. तर मला आकाश पाळणा दिसला. मी आकाश पाळण्याकडे पळत गेलो आणि आता आकाश पाळण्यामध्ये दिसलो. असं आपला
बोलो भाई. आकाश पाळणा बघितला, पळत गेलो, बसलो, मजा केली, 4 राऊंड मारले. आकाश पाळणा स्लो होता यार. मला वाटलं की असं जेव्हा वरतून खाली येईल तेव्हा असा पोटामध्ये गोळा येईल, पण गोळा बिळा का नाही आला. पण ठीक आहे, मला तो व्ह्यू एक्सपिरियन्स करायचा होता. तो मोमेंट एक लाईव्ह, तो असा आकाश पाळणा कधी भेंडी वेस्ट हॉलिवूडमध्ये कधी आकाश पाळणा बसेल आणि तुम्ही बसाल, दररोज नाही होत. म्हटलं आकाश पाळण्यात बसायला पाहिजे. त्यामुळे आकाश पाळण्यात बसलो. आकाश पाळण्यावरनं बघितलं कसं दिसते सिटी. छान दिसते. द बेस्ट पार्ट, इथं फक्त बिल्डिंग्स नाही आहेत, बिल्डिंग्सच्या आजूबाजूला एवढी झाडं आहेत ना, त्यामुळे ही सिटी ग्रीन सिटी आहे. कॉन्क्रीट सिटी आहेच, पण ग्रीन सिटी पण आहे. छान वाटलं. आता इथे आज संध्याकाळी म्युझिक फेस्टिवल्स आहेत, लाईव्ह म्युझिक आहे. मला ती सांगत होती जी माझ्यासोबत बसली होती की कोण कोण परफॉर्म करणार आहे, काय काय होणार आहे, किती वाजता काय काय शो आहे. मग ती बोलली ये मजा करू. मी म्हटलं बघू, पण काय नाही, मजा आली. आता बघू, जर मी संध्याकाळी आलो तर तुम्हाला परत दाखवतो काय कसा संध्याकाळी इथला माहोल आहे. उद्या परेड आहे, काय होतं दाखवतो. चलो बाय बाय.